तिच्याशीच का नाही लग्न केलं? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. नाही केलं म्हणजे नाही केलं. कारण असतील काही. हे बघ, कारण तू सोडून दे. माणसाने नेहमी रिझल्ट ओरिएंटेड असावं. रिझल्ट काय, मॅटर ऑफ फॅक्ट काय आहे की तुझ्या नवऱ्याचे म्हणजे माझे या जयदेवचे माया नावाच्या एका डिव्होर्सी तरुणशी रिलेशन्स आहेत आणि आज ते तुझ्या समोर उघड झाले. सिंपल. आता प्रश्न एवढाच उरतो की आता तुझ्या नवऱ्याचा माझा स्टँड काय. तर या बाबतीतला माझा स्टँड एवढाच आहे की ज्या मायानी माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये मला मॉनिटरीली आणि मेंटली साथ दिली आहे, तिला मी आता असं अर्धवट वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यांना खरंच गरज आहे तुमची? त्या तर विरोध करत होत्या तुम्हाला. ए, मायाला तू जास्त होतस का मी? आणि तो विरोध वरवरचा आहे. हे बघ, ते सगळं तू सोडून दे. मायाशी फ्रेंडशिपची असलेली कमिटमेंट मी मोडू शकत नाही. यू अंडरस्टँड? आणि नवरा म्हणून माझ्याशी असलेलं कमिटमेंटचं काय? आता यापेक्षा वेगळी अजून काय असते कमिटमेंट? हे बघ, यापेक्षा वेगळं अजून मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. लग्नात एक माळ घातली म्हणजे आपलं सर्व आयुष्य तुम्हाला डेडिकेट केलं असं नसतं. प्लीज असं समजू नकोस. मी कमावतोय, माझं आयुष्य आहे, मला माझी स्पेस ही मिळायलाच हवी. माणसाच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक गरजा वेगवेगळ्या असतात.